माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 37 सुंदरकांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून उर्वरित भाग पुढे सुरू. 3 बाधांनी हनुमानाच्या मस्तकाचा वेध घेण्यात अक्षय यशस्वी झाला. तेव्हा हनुमान आपली शरीर अधिक विस्तारू लागला. त्यावेळी राक्षस योद्ध्याने हनुमानावर बाणांचा वर्षाव चालूच ठेवला होता. तरुण अक्षाला आपल्या सामर्थ्याचा बालिश गर्व होता. त्यामुळे एखाद्या बत्त हत्तीने गवताने झाकलेल्या विहिरीजवळ यावे तसा तो निर्भयपणे हनुमानाजवळ आला. अक्षाच्या बाणाने जखमी झालेल्या हनुमानाने भीतीदायक रूप धारण केले. आकाशात उसळी मारली. सातत्याने बाण सोडित असलेला अक्ष जवळूनच त्याचा पाठलाग करीत होता. तथापि आकाशातून उडत असलेला हनुमान त्याचे बाण चुकविण्यात यशस्वी झाला. जेव्हा एका बाणाने अचानक हनुमानाच्या छातीचा वेध घेतला तेव्हा त्याने मनोमन शत्रूंच्या कौशल्याची स्तुती केली. तो विचार करू लागला, जरी हा राक्षस वयाने लहान असला तरी तो अतिशय विरोचित रीतीने लढत आहे आणि त्याला मारण्याची मला खरोखरच इच्छा नाही. तथापि लढाई जशी सुरू होत जात आहे तसे त्याचे सामर्थ्य वाढतच आहे. जर मी त्याला ठार केले नाही तर तो मला पराभूत करू शकेल. म्हणून पसरत चाललेल्या आगीला जसे लगेच विझवले पाहिजे त्याप्रमाणे त्याला त्वरित ठार करणे माझे कर्तव्य आहे. आपला वेग वाढवत हनुमानाने हाताच्या चपराकीने अक्षाच्या घोड्यांना मारून टाकले. त्यामुळे मोडतोड झालेला रथ जमिनीवर पडून त्याचा चुराडा झाला. अक्षाने आपले धनुष्य आणि तलवार उचलली. नष्ट झालेल्या रथातून उडी मारली. एखाद्या ऋषीने स्वर्गात जावे त्याप्रमाणे तो आकाशात चढला. चपळ हनुमानाने त्याचे पाय पकडले. त्यानंतर त्या रावणपुत्राला हजारो वेळा गरगर फिरवत हनुमानाने त्याला प्रचंड वेगाने जमिनीवर हिसकतपणे आढळले. सर्व अवयव तुटलेले, छातीचा चंदामेंदा झालेल्या अक्षाने रक्ताचे वमन करीत प्राणत्याग केला. हनुमानाच्या विजयाचे साक्षीदार असणारे ऋषी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहता आकाशात स्तब्ध झाले. रावणाच्या हृदयात धडकी भरली. राक्षसांच्या पुढच्या आक्रमणाची वाट पाहत हनुमान कमानीच्या दरवाजापाशी उभा राहिला. तेव्हा भडकलेल्या रावणाने आपला क्रोध नियंत्रित केला. आपल्या सर्वात मोठ्या पुत्राला इंद्रजिताला आज्ञा केली. रावण त्याला म्हणाला, युद्धतंत्रात तुम्ही जी कोणी बरोबरी करू शकत नाही. तू फक्त माझ्या तोडीचा आहेस. तू स्वर्गाच्या राजाला इथं देवांचं जिंकलेले आहे. ब्रह्मदेवाकडून तुला अस्त्रे मिळाली आहेत. आता जा आणि या गूढ शत्रू ताब्यात आणण्यासाठी काय करणे आवश्यक आहे ते बघ. इंद्रजित रथावर आरूढ होऊन आला तेव्हा त्याच्या धनुष्याचा नमस्कार आवाज ऐकून हनुमानाला खूप आनंद झाला. इंद्रजिताने बाणांचा वर्षाव केला. हनुमानाने जोरदार गर्जना केली. मोठे रूप धारण केले. हल्ला टाळण्यासाठी तो आकाशात झेपावला. मग त्या युद्धात आपल्या बाणांनी हनुमानाचा वेग घेण्याची इंद्रजिताला संधी मिळाली नाही. हनुमानही इंद्रजिताला धक्का मारू शकला नाही. आपल्या अस्त्रांची व्यर्थता पाहून इंद्रजिताला हनुमानास ठार करणे अशक्य आहे असे वाटते. त्याऐवजी आता त्याला कसे पकडावे याचा तो विचार करू लागला. नंतर इंद्रजिताने एका खास ब्रह्मास्त्राचा उपाय केला, ज्याने हनुमानाला लगेच बंदिस्त करून जमिनीवर काढले आणि परिणामी त्याची शुद्धच हरपली. हनुमानाच्या लक्षात आले की अस्त्राच्या रूपातील ब्रह्मदेवाच्या सामर्थ्याने तो बंदिस्त झाला. त्याच वेळी त्याच्या लक्षात आले की ब्रह्मदेवाकडून आपल्याला वर मिळाला आहे की अशा अस्त्रांचा परिणाम थोड्याच वेळात नाहीसा होईल. म्हणून हनुमानाने विचार केला, मी माझी आता सुटका करून घेऊ शकत नाही. तथापि मला घाबरण्याचे काही कारण नाही. ही माझी हार असे समजण्यापेक्षा रावणाला प्रत्यक्ष पाहण्याची चांगली सुवर्ण संधी मी समजायला पाहिजे. मी आता जरी बंदिस्त असलो तरी मला खात्री की ब्रह्मदेवाच्या वरामुळे लवकरच मी माझी सुटका करू शकेल. काही राक्षस योद्धे नंतर येथे आले. त्यांनी जाडजूड दोराने हनुमानाला बांधून टाकले. त्याला बांधताना ते कठोर शब्दाने त्याला शिव्याशाप देऊ लागले. हनुमानाला त्यांनी दोरखंडाने बांधताच ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाहीसा झाला. कारण या अस्त्राचा वापर आपल्या दुसऱ्या कोणत्याही बंधनाच्या या ठिकाणी सैनिकाने हनुमानाला घातलेले दोरांचे बंधन
जोडीने करता येत नाही. तथापि हनुमानाने आपल्या फार वेदना होत आहेत अशी बतावणी करीत राक्षसांना स्वतःला बांधू दिले, कारण असे करण्यामुळे त्याला रावणाला भेटण्याची संधी मिळणार होती. इंद्रजित जाणून होता की ब्रह्मास्त्राच्या प्रभावातून मुक्त झालेला हनुमान बंधनात असल्याचे ढोंग करीत आहे. म्हणून त्याने विचार केला, या अविचारी राक्षसांमुळे हनुमानाला पकडणे व्यर्थ गेले. इतकेच काय, आता ब्रह्मास्त्र प्रभावहीन झाले असल्याने परत याच शत्रूच्या विरोधात ते वापरता येणार नाही. या बिकट अवस्थेबद्दल जेव्हा इंद्रजित विचार करीत होता, तेव्हा राक्षसांनी ओढत ओढत हनुमानाला रावणासमोर आणले. उत्तेजित होऊन एकमेकांना ते म्हणाले, वानरासारखा दिसणारा हा प्राणी आहे तरी कोण? त्याला आपण ताबडतोब ठार केले पाहिजे. त्याला खाऊन टाका, त्याला आपण भाजूया. हनुमान रावणाच्या समोर उभा राहिला. रावणाने आपल्या मंत्र्यांना हनुमानाची चौकशी करायला सांगितले. त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हनुमान म्हणाला, वानराचा राजा सुग्रीव यांचा मी दूत आहे. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहे. उदार मनाचे सुग्रीव आशा करता की आपण धर्माला अनुसरून वागत असाल, त्यामुळे आपल्या राज्याची दळवराट होत आहे. आतून मात्र आपण पकडले गेल्याचा राग हनुमानाच्या मनात होता. रावणाने सीतेचे अपहरण केले या विचाराने त्याला राग अधिकच वाढला, प्रज्वलित झाला. तथापि भिलोरी काचेच्या सिंहासनावर बसलेल्या राक्षस राजाला निरखित असताना हनुमानाला वाटत होते, रावणाचे सौंदर्य, प्रसंगावधान, धैर्य, वैभव, शारीरिक शुभचिन्हने पाहता जर तो धर्माचरणाचा विरोधी झाला नसता तर त्याने इंद्राच्या यशालाही मागे टाकले असते, हे नक्की. रावण क्रोधित झाला होता, परंतु हनुमानाकडे पाहताना हनुमान अजूनही त्याची चलबिचल होत होते. रावण विचार करीत होता, हा पूर्वी मी ज्याची चेष्टा केली म्हणून मला शाप दिलेला भगवान शंकराचे वाहन असलेला नंदी तर नसावा, किंवा वानराच्या वेशात आलेला हा असुरांचा राजा बाण तर नसावा. रावणाच्या मंत्र्यापैकी प्रमुख असणाऱ्या प्रहस्ताने हनुमानाला अभिवचन दिले, जर तू तुझ्या येथे येण्याचे खरे कारण आम्हाला सांगितलेस तर आम्ही तुला मुक्त करू. हनुमान उतरला, एक जिज्ञासू वानर म्हणून मी फक्त रावणाला भेटायच्या इच्छेने येथे आलो. मला माहीत होते की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला राजाचे दर्शन घडणे कठीण, म्हणून मी अशोक उपवन उद्ध्वस्त केले, जेणेकरून मी पकडला जाईल, राजसभेमध्ये आणला जाईल. मला कुणालाही इजा करायची नव्हती, पण जेव्हा राक्षस योद्ध्यांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा स्वरक्षणासाठी मला त्यांना ठार करावे लागले. फार पूर्वी मला ब्रह्मदेवाकडून एक वर मिळाला होता की मी कोणत्याही अस्त्राने वा दोराने बांधला जाणार नाही, म्हणून मी जाणीवपूर्वक तुमच्या पकडीत आपण सापडलो हे लक्षात घ्या, कारण इंद्रजिताचे ब्रह्मास्त्र अवघडच प्रभावहीन झालेले आहे. आता माझ्या येथे येण्याचे खरे कारण मी सांगतो, तिकडे नीट लक्ष द्या. माझे नाव हनुमान असून मी महाराज दशरथांचे पुत्र भगवान राम यांचा दूत म्हणून येथे आलो. रामाच्या अपहृत पत्नीचा, सीतेचा मी फार काळापासून शोध घेत आहे. माझे सुदैव की ती मला लगेच तेथे सापडली. हे राक्षस राजा, सदैव लक्षात ठेव की राम, लक्ष्मण यांच्या बाणांचा सामना करण्यास कुणी समर्थ नाही. अगदी स्वयंभू ब्रह्मदेव भगवान शंकर वा इंद्रही युद्धभूमीत रामांना सामोरे जायचे धाडस करणार नाही. हे रावणा, तू धर्मतत्वांचा ज्ञात आहे. जो खरा ज्ञानी तो नीती मार्ग सोडून कधीही संकटाला आमंत्रण देत नाही. कृपया माझा सल्ला स्वीकार कर आणि फार उशीर होण्यापूर्वी सीतेला रामाच्या स्वाधीन कर. पूर्वी तू कठोर तपश्चर्येच्या बळावर अशी शक्ती मिळवली आहे की ज्यामुळे देवता असुरांना सुद्धा तुझा वध करणे असंभव आहे. त्याप्रमाणे आता तुझ्या लक्षात यायला हवे होते की सीतेचे अपहरण करणे हा तुझ्या अधम कृत्याने तू स्वतःवर घोर विपत्ती ओढवून घेतेस. अगदी मी सुद्धा लंकेचा नाश करू शकतो, तर संपूर्ण विश्वाचा विनाशवर नवनिर्मिती करू शकणाऱ्या रामाबद्दल काय बोलावे. हनुमानाच्या भाषणाने रावण अधिकच संतप्त झाला. आपले लालसर डोळे रागाने घराघरा फिरवितो किंचाळला, या वानराला ताबडतोब ठार करा. तथापि शांत स्वरात
विभीषणाने सल्ला दिला, प्रिय ज्येष्ठ बंधव, दूतांचा वध करणे योग्य नव्हे. तू खचितच महान विद्वान, तथापि तू जर अतिक्रोधाचा बळी ठरलास तर तुझे सर्व ज्ञान व्यर्थ. तथापि रावणाला हा अनाहूत सल्ला रुचला नाही. तो रागातच उतरला. दुष्ट कृत्य करणाऱ्यांना मारल्यामुळे कोणतेही पाप ओढवत नाही. हनुमानाला मरू दे. त्यावर विभीषणाने युक्तिवाद काढला. शास्त्रात दूताला मारता येते असे कुठेही सांगितले नाही. खरोखर असं ऐकू येत नाही. दूताला ज्या शिक्षा देण्यात येऊ शकता त्या म्हणजे अवयव छाटणे, चाबकाने मारणे, मुंडन करणे, तप्त लोखंडाने डागणे. प्रिय रावणा, तुझ्यासारखे महानवीर कधी अनिवार्य क्रोधाला बळी पडत नाही. मी असे सुचवतो की हनुमानाला नव्हे, हनुमानाला ज्याने पाठवले त्या शत्रूला ठार करायचा तो प्रयत्न करावा. जे सूड उगो पाहता त्या राम लक्ष्मणाशी लढायला तुझे सैन्य का पाठवत नाही? धार्मिक वृत्तीच्या आपल्या प्रभावामुळे शेवटी रावणाचा राग शांत झाला. तो म्हणू लागला, रावणाच्या लेखी त्यांच्या शेपट्या बहुमोल असतात, म्हणून त्यांच्या शेपटीला आग लावा. लंकेच्या रस्त्यावरून त्याची धिंड काढा. मग हा कोणत्या प्रकारचा वीर हे लोकांना कळेल. त्यानंतर जळकी शेपटी घेऊन आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी, प्रचंड मानखंडना सहन करण्यासाठी त्याला सोडून द्या. अशी आज्ञा मिळाल्यानंतर राक्षसाने हनुमानाच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या गुंडाळल्या, त्या तेलात भिजवल्या. त्या चिंध्यांना आग लावताच हनुमानाने क्रोधाने विशाल रूप धारण केले. आपल्या शेपटीला तडाख्यांनी राक्षसांना मारायला सुरुवात केली. राक्षसाने हनुमानाला पकडले आणि अधिक घट्ट बांधले. मुद्दाम इकडे तिकडे फिरून लंकेचे अवलोकन करावे, तेथील सुरक्षा व्यवस्थेचे अधिक चांगले निरीक्षण करता यावे, म्हणून हनुमानाने ते सर्व करून घेतले. आपण एका हेराला बंदी केलेली अशी घोषणा करीत राक्षस हनुमानाला नगरीच्या रस्त्यावरून उद्धटपणे खेचून नेऊ लागले. सर्व स्त्रिया, मुलं, वृद्ध कैद्याला बघण्यासाठी उत्सुकतेने बाहेर येऊ लागले. तसे पहारा करणाऱ्या राक्षसीने सीतेला हनुमानाच्या दैन्यावस्थेत तिची कल्पना दिली. हे ऐकून सीता अतिशय व्यथित झाली. अग्नीचे ध्यान करून प्रार्थना करू लागली, जर माझी भक्ती व्रत वैकल्यामुळे मी काही पुण्य संपादन केले असेल तर त्या पुण्याचा परिणाम म्हणून हा अग्नी हनुमानाला शीतल भासू आहे. लगेच त्याने जतन केलेला यज्ञीय अग्नी स्पंदपणे पेटू लागला. त्यानंतर वायूने बर्फाळ वारे वाहिल्याने हनुमानाच्या शेपटीभोवतीचा अग्नी थंडपणे जळू लागला. हनुमानाला आश्चर्य वाटले. ज्वाला प्रखरपणे भडकत असूनही मला चटके का लागत नाही? खरोखर राक्षसांनी माझ्या शेपटीभोवती बर्फच गुंडाळल्यासारखे वाटते आहे. निश्चितच यामागे रामाची वा सीतामाईची कृपा असावी. नंतर हनुमानाने विचार केला, अशा तऱ्हेने राक्षसांकडून बांधून घेणे, हास्यास्पद होणे हे एका महान योद्ध्याला, भगवान रामाच्या सेवकाला शोभत नाही. झाला तेवढा अपमान पुरे झाला. पापणे लवते ना लवते तोच अचानक आपला आकार संकुचित करून भगवान बंधनातून निसटला. हनुमान बंधनातून निसटला. त्यानंतर एक आरोळी ठोकून हवेत जे पोहताना ताबडतोब त्याने आपले प्रचंड रूप धारण केले. नगराच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेली एक लोखंडी काम उचलली. एका क्षणात त्याने राक्षसांना ठार केले. तो विचार करू लागला, रामाकडे परतण्यापूर्वी मी असे काय बरे करावे की रावणाने राक्षसांना यातना होतील. माझी शक्ती तर जळते आहे. मग लंकेला वनव्याच्या आगीत निळंकृत करण्यासाठी मी हिचा उपयोग का करू नये? हनुमानाने याप्रमाणे विचार करून प्रधानमंत्र्याच्या प्रासादाच्या छपरावर उडी मारून प्रासादाला आग लावली. त्यानंतर फक्त धार्मिक वृत्तीच्या विभीषणाचा प्रासाद टाळून त्याने एका छपरावर दुसऱ्या छपरावर उडी मारत सगळीकडे भीषण आग पसरवली. संपूर्ण लंका ज्वालांनी वेढली गेली. रावणाच्या प्रासादासहित अनेक प्रासादाच्या अंतर्भागात हनुमान शिरला. सोसायटीच्या वाऱ्यांमुळे लवकरच आग नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे प्रासादांचे वरचे मजले तुटून जमिनीवर कोसळले. तीव्र उष्णतेने सोने चांदी वितळून मोती आणि रत्नांमध्ये मिसळले. रस्त्यावरून लावारा रसासारखे वाहू लागले. स्वतःला आपल्या मालमत्तेला वाचविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या राक्षसांमध्ये प्रचंड कल्लोळ उडाला. प्रचंड संख्येने राक्षस, हत्ती,
घोडे जळत होते. त्यांच्या यातनामय किंचाळल्या जोराने विलाप यांनी करुणेचे चरम सीमा गाठली होती. जळत्या शरीरातील चरबीने पेट घेतल्यामुळे आग अजूनच भटकत होती. ती इतकी भडकली की विश्वाचा अंतकाळ जवळ आला असे वाटत होते. घाबरलेल्या अवस्थेत लंकेची रहिवासी किंचाळू लागले, एका वानराच्या रूपात प्रत्यक्ष अग्नीच तर आपल्या नगरीचा विनाश करीत नसावा, किंवा प्रत्यक्ष इंद्र, ब्रह्मदेव, कालपुरुष, भगवान विष्णूची अमर्याद शक्तीच आपला विनाश करण्यासाठी आलेली तर नाही ना. चला या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढे काय शक्ती पुढच्या भागात आपण बघूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.